नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आढळवाडी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते। या उक्तीप्रमाणे अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढळवाडी, पिंपळगाव, नाकविंदा येथे विविध गुणदर्शन तसेच वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीते, लोकगीते, धार्मिक परंपरादर्शक गीते, लावणी, गवळण, आदिवासी गीते यांचा सुरेख संगम दिसून आला। सर्व रसिक प्रेक्षकांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भरभरून उदंड प्रतिसाद दिला। या सांस्कृतिक कार्यक्रमामधून बाल कलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। या प्रसंगी अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लहामटे, ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण सोंगाळ, ग्रामपंचायत सदस्य चिमन मेंगाळ, नवनाथ जाधव, सुमन आढळ, माजी उपसरपंच बबन आभाळे, मारुती आभाळे, गणपत आभाळे, प्राथमिक शिक्षक बँकचे संचालक अण्णासाहेब आभाळे, प्राचार्य सुनील धुमाळ, रामदास कासर, केंद्र प्रमुख बाळासाहेब आरोटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण आढळ, नंदू सावंत, युवा उद्योजक सचिन सदगीर, वाळीबा लगड यांसह परिसरातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांचे शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा वाढदिवस केक कापून तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीने साजरा करण्यात आला। शाळेचे मुख्याध्यापक पोपट चौधरी आणि सहशिक्षक वाळू पथवे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन केल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंढरीनाथ पोपेरे, पांडुरंग आढळ, गणेश बनगर, संदीप तातळे, चिमन मेंगाळ, दत्तू आढळ, भाऊ पाटील बनकर, किरण बेनके, संतोष सदगीर, लक्ष्मण आढळ, नामदेव आढळ, धोंडीभाऊ लोहकरे, विशाल तातळे, डॉक्टर शुभम बगनर आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक पोपट चौधरी यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन लगड व हरिभक्त परायण ऋतुजा बगनर यांनी केले। शिक्षक वाळू पथवे यांनी उपस्थितांचे आभार मानले। आपल्या कष्टाला फळ यायचं असेल तर मुले शिकली पाहिजेत। मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या। ही मूल आपला आदर्श घेऊन पुढे चालतात। मुला बाळांवर संस्कार करा। कुटुंब निर्वसनी ठेवा। मुले निर्वसनी राहतील यासाठी पुढाकार घ्या, कारण निर्वसनी मुले हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे। अकोले मतदारसंघ माझा परिवार आहे। या परिवारातील तुम्ही घटक आहात। मतं दिली तरी चालतील, नाही दिली तरी चालतील। जात पात म्हणून काम करायचे नाही। महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, राघोजी भांगरे, राया ठाकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जायचे आहे, असे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी सांगितले आहे। त्यानंतरला गर्दनी शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ गोरपडे सर, त्यानंतरला बबनराव आभाळे सर, त्यानंतर आमचे किरण बेनके, त्यानंतरला बांबेरे साहेब, त्यानंतरला कासार सर, गणपत आभाळे, त्यानंतरला मारुती मामा आभाळे, त्यानंतरला महालक्ष्मी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय धुमाळ सर, त्यानंतरला आमच्या शिक्षक बँकेचे माजी संचालक आमचे कैलासराव सारवते सर, या सर्वांचं तसेच उपस्थित या ठिकाणी सर्व मित्रमंडळी, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आढळवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ, आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि बंधू भगिनी, या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या शाळेचा प्रगतीचा आलेख हा नेहमी चढता राहिला। यापूर्वी शाळेमध्ये बरेचसे उपक्रम साजरे केले जात होते, तेच फक्त पुढं चांगल्या प्रकारे थोडंसं त्याच्यामध्ये बदल करून आता पथवे सर आणि मम्मी आमच्या दोघांचाही या ठिकाणचाही एकच वर्षाचा कार्यकाळ आहे। या कार्यकाळामध्ये, या वर्षामध्ये, शैक्षणिक वर्षामध्ये शाळेच्या विविध गुणदर्शन ज्या केंद्राच्या ज्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये विशेषतः आमच्या शाळेनं आमच्या केंद्राचं प्रतिनिधित्व करण्याचं काम केलं। आमच्या केंद्रातील सर्व बरीचशी बक्षिसं आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवण्याचा त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केला आणि मिळवले। विशेष म्हणजे बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आपल्या शाळेचा सरपट फक्त आमच्या शाळेचा 29 पट आहे।
त्याच्यामध्ये आणि एक अभिमानाची बाब अशी आहे की आमच्या शाळेमध्ये 8 मुलं आणि 21 मुली आहेत. म्हणजे या आपल्या पूर्ण भारत देशामध्ये हा जन्मदर कुठेच नाही, इतकं आमच्या आढळवाडीमध्ये या मुलींचा जन्मदर आहे. आणि विशेष करून आमच्या ज्या माता आहेत, ज्या मातांना फक्त मुली आहेत, ज्या पालकांना मुली आहेत, अतिशय आनंदी आहेत, खूप आनंदी आहेत. आणि ते अभिमानानं त्या मुलींचं संगोपन करतात. शैक्षणिक बाबीमध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना मुलगी आहे म्हणून कमतरता कधीही भासत नाही. आता ज्यावेळी मी या शाळेमध्ये आलो, 1 वर्षाचा काळ गेला. आता शाळेत आल्यानंतर शाळेचा पट होता 22, त्याच्यानंतर वाढत गेला तो झाला 25, आज 29 पट आहे. बरीचशी पाहुणी मंडळी आम्हाला या ठिकाणी विद्यार्थी म्हणून लागली. एवढंच नव्हे, मला जाणवलं की ज्या ठिकाणी गर्दी वाढते, ज्या ठिकाणी आपलं स्वागत होतं, त्या ठिकाणी नक्की आपण काहीतरी यांचं देणे लागतो, हे मी त्या ठिकाणी स्वीकारलं. आणि त्याच्यानंतर हळूहळू आमच्या शाळेमध्ये बऱ्याचशा भौतिक गरजा पूर्ण नव्हत्या, त्या पूर्ण करण्यासाठी आमची मंडळी अतिशय रात्रंदिवस, अतिशय बऱ्याच वेळा त्यांनी या ठिकाणी दिवसभर शेताचं काबाड कष्ट करून शेतामध्ये रात्री येऊन त्यांनी बऱ्याच ठिकाणी रात्रीची कामं केली आणि शाळेचं हे रंगरूप बदलण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये आमची तरुण मंडळी बरीचशी, की ज्या तरुण मंडळींनी लोकसहभागातून, श्रमदानातून, आता या ठिकाणी पंढरनाथ वगैरे असतील, त्यांची मित्रमंडळी बरीचशी बाहेर आहेत, त्यांच्या माध्यमातून झाला. आमच्या शाळेमध्ये कपाट असेल, टेबल असेल, खुर्च्या असतील, लेझिम टिपऱ्या वगैरे इतर जे खेळाचं साहित्य असेल, हे सर्व लोकसहभागातून या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालं. आणि ते मिळवून देण्याचं प्रामुख्याने काम आमच्या या तरुण मंडळीने केलं. त्यानंतर पांडुरंग आढळ, गणेश बगनर, संदीप तातळे, लक्ष्मण आढळ, आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यानंतर सोमनाथ बगनर, भाऊ पाटील आणि सर्वच पालक आणि आमच्या सर्व या तरुण मंडळींचे मुकादम म्हणून आमचे किरण बाबा या ठिकाणी अतिशय धडाडीनं, आता लाईट गेली तर किरण बाबांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला, सर 3 ट्रॅक्टर आणतो. हा, ध्यानात घ्या. म्हणजे इतकी धडाडीनं माणसं आमच्या पाठीमागे उभी राहिली. ज्या वेळी आम्ही फक्त त्यांना काम सुचवलं, आता हे समोर चित्र काम दिसतं, हे सगळंच लोकसहभागातून. आणि हे करण्याचं काम आमचे मित्र दिनकर पाटील मेंगार, अतिशय धडाडीचा पेंटर, की ज्यांनी सगळी कामं बाजूला ठेवली, फक्त आढळवाडी शाळा. त्यानंतरला एक साबळे पेंटर आहे, की ज्यांनी आपली आदिवासी भागातली शाळा आहे, सगळी आदिवासी संस्कृती बाहेरच्या भिंतीवर आम्ही, दगडी भिंत आहे, त्या दगडी भिंतीला आम्ही प्रामुख्याने त्याचं सिमेंट काढून त्याला चांगलं प्लास्टर केलं. आणि त्या प्लास्टरवरती सगळी साहेब आम्ही आदिवासी संस्कृती, वारली पेंटिंग त्या ठिकाणी केलेली. कुठल्याही शाळेमध्ये तुम्हाला वारली पेंटिंग पाहायला मिळणार नाही, पण आमच्या शाळेमध्ये सगळी आदिवासी संस्कृती या ठिकाणी आम्ही चितारलेली आहे. हे सगळं सहकार्य हे आमच्या सर्व तरुण मित्र मंडळींचं आहे. त्यांचा नामोल्लेख आता बरीचशी आहेत की ज्यांचा नामोल्लेख मी केला नाही, पण सगळे असे अदृश्य आहेत की जे कधी काम करून जातील त्याचा भरवसा नाही. आमची आता 19 तारखेला शिवजयंती होती. आम्ही शिवजयंती साजरी कशी करावी, आमच्या शाळेमध्ये 20 ते 25 लोकांचं काम चालू होतं. पेंटरचे 2 पथकं होती, पेंटर 7-8 लोक त्यांचे, आमचे 2 कारागीर, त्यांच्या मागे लेबर, आणि जो रस्त्याने जाईल तो आम्ही लेबर. त्याने खाली वाकायचं, दगडी उचलायच्या, वीट द्यायची, सिमेंट द्यायचं, पुढे सिमेंट कमी पडलं कोणाच्या घरी जायचं, कुणाचं काम चालू असेल त्याला न विचारता घेऊन यायचं. इथपर्यंत अतिशय धडाडीनं कामं केली. शाळेचा चेहरा मोहरा आम्हाला बदलता आला. म्हणजे हे सगळं श्रेय आमचं नसून या समस्त आढळवाडीकरांचं आहे. मी त्यांच्या पुढं कार्यक्रम तर सुंदर होणार, पण शाळेच्या इतर ऍक्टिव्हिटी खूप चांगल्या असणार. आता गावापर्यंतचा रस्ता झालाय, मला वाटतं कार्पेटची खूप काहीतरी राहिलेला आहे, तर तो त्या जो काही येवले ठेकेदार आहे त्याला मी करायला सांगेन. बाकीचे तुम्ही काहीतरी कामं सांगितलं, त्या महिला भगिनी मागे आलत्या, तर तुमच्या सगळ्या कामाशी मी बांधलेलं आहे. पण माझं काम काय करायचं, कुटुंब निर्व्यसनी तयार करण्यासाठी पुढे या. बाकी मतं दिली तरी चालतील, नाही दिली तरी चालतील, कारण तालुका नीट घडला पाहिजे. सगळी ही कुटुंब व्यवस्था आहे. मी अकोले विधानसभा मतदारसंघ माझा परिवार मानतो, त्या परिवारातले तुम्ही घटक आहे. आता ह्या सगळ्या सावित्रीच्या लेखी शाळेत जात आहे ना. तुम्हाला फातिमा शेख माहिती आहे का? माहिती आहे कोण होती फातिमा शेख? हो, फातिमा शेखनं सावित्राबाईंनी पहिली शाळा सुरू केली, तिला साथ देणारी फातिमा शेख आहे. टाळ्या वाजवा या पूर्वी.
तर त्या फातिमा शेखनं काय केलं होतं, त्यावेळेस त्या सावित्राबाईला आहे ना, तिथली पुण्यातली चांगली लोक, आपण चांगले कोणाला म्हणतो, दारू पिऊन येतो त्याला चांगलं म्हणतो आहे ना, जो त्रास देतो, गावात यात्रेत भांडणं करतो, शाळेच्या गॅदरिंगला येऊन कुणीतरी नाश करायचा त्याला चांगलं म्हणतात, अशी चांगल्याची व्याख्या. तर ती लोक त्यावेळेला सावित्राबाईला शेण मारायची, कपडे खराब करायची, तिला एकटीला जायला खूप त्रास व्हायचा. मग ती फातिमा शेख म्हणजे मला वाटतंय ज्योतिबांचे मित्र होते आणि त्यांची ती कन्या होती, ती म्हणे सावित्री मी जाईन तुझ्या बरोबर. तिने यायला सुरुवात केलं, शिकवायला सुरुवात केलं. तर त्या फातिमा शेखचा सासरा काय म्हटला माहितीये का, तुला जर त्या सावित्रीची साथ द्यायची असेल ना तर मी काय करेन म्हणे, तुला घरातून काढून दे. आपल्यासारखे असते तर म्हटले असते आता कोण जातं सावित्रीच्या मागे, आहे का नाही. पण फातिमा शेख तसं नाही म्हटलं, जरी तुम्ही मला घरातून काढून दिलं तरी चालेल, पण मी सावित्रीची साथ सोडणार नाही. फातिमा शेख मुसलमान, सावित्रीबाई आहे की नाही माळी. आणि आपण आज असे जातीपाती सगळा समाज विखुरायला बसलोय. मग मला एक सांगा, जर सावित्राबाई किंवा फातिमा शेख, अब्दुल कलाम ही सगळी थोर मंडळी यांनी जातपात म्हणून काम केलं का? नाही. आपल्याला पण जातपात म्हणून काम नाही केलं करायचं. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, कामाचा अधिकार दिला, सगळे अधिकार दिले, त्या बाबासाहेबांना वंदन करून आपल्याला पुढे जायचंय. ज्या राघोजी भांगरेंनी पहिलं बंड इंग्रजांच्या विरुद्ध केलं, त्याला साथ द्यायला कोण होतं माहितीये का? राया ठाकर, लक्षा ठाकर, देवजी आव्हाड महान समाजाचे, अशी सगळ्या जातीपातीची लोक घेऊन राघोजीने पहिलं बंड केलं. त्यावेळेला आपल्याला हा आदर्श घेऊन पुढे जायचंय आणि तेच काम मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर माझ्या जागी दुसरा कुणी असतं, नारायण सर तिथला कार्यक्रम उरकलो. मला वाटतं आमदार तुमच्या वाडीला आलाय का? आमदार आता पहिले आले होते. तर असं सगळं, पण मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. खरं सांगतो की हा वाढदिवस माझ्या लक्षात राहील. आणि उद्या शिवरात्र आहे ना, तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा. पुढचा कार्यक्रम आनंदानं बघा. धन्यवाद. तुमचा एक कार्यक्रम पाहून मी इथून जाणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दर्शनाचे बरेचसे कार्यक्रम झाले. मनापासून आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षक वृंदांना मनापासून धन्यवाद देतो. खरं तर 24 फेब्रुवारी हा माझा वाढदिवस असतो, परंतु जवळजवळ 20 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंतचे सगळे कार्यक्रम आहेत. इतक्यात 10:30 वाजेपर्यंत जवळजवळ कुस्त्यांचे आखाडा राजूरला चालू होता. आणि तिथून तुमच्या सगळ्या ग्रामस्थांची, शालेय व्यवस्थापन कमिटीच्या सगळे ही मंडळी मला भेटायला आली. आणि किती उशीर झाला तरी तुम्ही कार्यक्रमाला या असा आग्रह धरला, त्यामुळे मी आज कार्यक्रमाला आलो. तुम्ही केक कापून माझा वाढदिवस केला. मनापासून सगळ्यांचं मी आभार. खरं तर आढळवाडीला मी याच्या आधी आलो, पण आता मला माहित झालं की असं काही शाळेचे कार्यक्रम असल्यावरच आलं पाहिजे, तेव्हा सगळे गावातले लोक मिळतात, सगळे कामाला असतात. त्यात लाडक्या बहिणींची संख्या खूप मोठी आहे. धन्यवाद. आणि तुमच्या इथली शाळा पाहिली, खूप सुंदर शाळा आहे, बोलकी शाळा आहे. खरं तर त्या शिक्षकांसाठी टाळ्या वाजवा. आणि आज या शिक्षकांचे सगळे मित्र, बाकीचे शिक्षक मंडळी पण माझ्याबरोबर, नारायण कोंडार सर आले, श्याम शिरकंदे, बाकीचे सगळे शिक्षक आले, त्या पाहुण्यांसाठी पण टाळ्या. अरे बापरे, ती आमची लेक एक बाळ घेऊन उभी पाहिलं काय, तिचा कार्यक्रम आहे ना मस्तच. आणि आता ते खंडोबाचं गाणं काहीतरी सांगत होते, काय असं गाणं म्हणणार आहे. तर असं सुंदर तुमची वाडी आहे. खरं तर माझ्या सगळ्या बहिणींना विनंती करतो, तुम्ही जर माझ्या लाडक्या बहिणी, ही सगळी भाचे मंडळी आहे माझी, नाही का, मी त्यांचं कौतुक करायला आलोय. आपल्या सगळ्यांचं काम आहे, तुम्ही काबाड कष्ट करता, एवढं सगळं शेतात राबता, स्वतःच्या शेतात, दुसऱ्याच्या शेतात, मुलांना शिक्षणासाठी पाठवता, आपल्या मुलाबाळांवरती संस्कार करता.
माझ्या बाप लोकांना, माझ्या सगळ्या भावांना विनंती करतो की आपली कुटुंब निर्व्यसनी ठेवा, कारण ही मुलं आपलाच आदर्श घेऊन पुढे चालतात. त्यामुळं जर आपल्याला वाटत असलेली आपली मुलं निर्व्यसनी पाहिजे तर आपण स्वतः निर्व्यसनी राहिलं पाहिजे. आणि आपल्या खरं तर तुमच्या कष्टाला फळ यायचं असेल तर ही मुलं शिकली तर फळ येणार आहे, नाहीतर आपणही मातीत राबलो, मुलंही मातीत राबणार. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. सुराज्य मराठी करिता प्रतिनिधी सचिन लगड, पिंपळगाव, नाकविंदा, राजूर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.